अक्षय तृतीया निमित्त तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आज आपण त्यानिमित्त आमरस थाळी कशी करणार आहोत ही रेसिपी बघणार आहोत। चला आता आपण रेसिपीकडे वळूया। आज आपण आळूवडी कशी करणार आहोत ते दाखवणार आहोत। हे बेसन पीठ घेतले आपण 2 चमचे। त्यासाठी लागणारे साहित्य थोडा ओवा घ्यायचा आहे, धनिया पावडर, हळद, जिरं आणि मिरची पावडर। आपण बघा याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं घेणार आहोत, थोडीशी हळद, थोडी मिरची पावडर, थोडी धनिया पावडर आणि चिमूटभर ओवा, आणि तोही हातावर असा क्रश करून घ्यायचा आहे। क्रश करून हे घ्या, असा ओवा टाकला। आता आपण हे मिक्स करून घेऊया आणि चवीपुरतं मीठ टाकून घेऊया त्यामध्ये। आता पहा आपण हे बॅटर असं थोडं थोडं पाणी टाकून भिजवून घेऊया। हे बॅटर एकदम घट्ट भिजायचं, जसं आपण भाकरीसाठी ज्वारीचं पीठ भिजवतो त्या प्रकारे। हे पातळ नाही करायचं। हे बॅटर अशा प्रकारे झालं पाहिजे। हे अशा प्रकारे हे बॅटर झालं पाहिजे। आता आपण आळूची पानं बघून घेऊया। या आळूच्या पानाचे फक्त हे देठ काढून घेऊया आपण। हे अशा प्रकारे हे काढून घ्यायचे। आता मी मीडियम साईजची आळू घेतलेली आहे आणि ही मी स्वतः कुंडीमध्ये उगवलेली आळू आहे। हे पहा आपण हे गरम पाणी आता ठेवणार आहे तापायला। त्यामध्ये हा लिंबू टाकून घेऊया। लिंबूची छोटीशी फोड टाकली तरी चालेल, ज्या कारणाने जे आपण हे जर्मनचं पातेलं वापरतो ते खाली बुडाला काळं होणार नाही। आता आपण त्यावर ही चाळण ठेवून घेऊया आणि यामध्ये वड्या शिजायला लावू। अशा प्रकारे हे बॅटर लावून घ्यायचे पानांना पूर्ण। ही पानं पूर्ण झाकली गेली पाहिजे। आता एक पान असं असेल तर एक त्याच्या विरुद्ध दिशेने लावायचं, एक इकडं या बाजूने। ही कृती लक्षात ठेवा। आता मी छोटी पानं घेतले त्याच्यामुळं मी 3 ते 4 पानं एकावर एक घेऊन करणार आहे। जर तुमच्याकडे मोठी पानं अवेलेबल असतील तर तुम्ही त्याचं 2 पानामध्ये सुद्धा करू शकता। हे पहा आता मी तुम्हाला दाखवते हे फोल्ड कसं करायचं। हे पूर्ण बॅटर व्यवस्थित ह्या पानांना लागलं पाहिजे। आता हे असं करून आपण ह्यामध्ये असे हे वड्या ठेवून घेऊया। आपण असे हे 2 वड्या आता करून घेतलेल्या आहेत। ह्या 10 ते 15 मिनटं आपण आता ह्या शिजवून घेऊया। आता आपण बटाट्याची भाजी करून घेऊया। त्यासाठी हे प्रथम 2 आपण उकडलेले बटाटे मॅश करून घेतलेले आहेत। बटाट्याच्या भाजीसाठी लागणारं साहित्य बघून घेऊया आपण। हिरव्या मिरचीचा ठेचा, आलं लसूण पेस्ट, थोडंसं हिंग, कोथिंबीर, टोमॅटो आणि बारीक चिरलेला कांदा। त्यानंतर मसाले बघून घेऊया। मोहरी, जिरं, धनिया पावडर, हळद। गॅस पेटवून घेऊया। त्यामध्ये तेल टाकून घेऊया थोडं, कमीत कमी 2 चमचे तेल पुरेल एवढ्या प्रमाणात तुम्ही टाकून घ्यायचे। हे पहा एवढं तेल टाकून घ्यायचं। त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, कांदा पूर्ण लाल होईपर्यंत तो परतून घ्यायचा आहे। 2 मिनटं कांदा परतून घ्यायचा आहे व्यवस्थित। आता बघा कांदा असा ब्राऊन झालेला आहे बऱ्यापैकी। आपण आता त्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊया। आता टोमॅटो जोपर्यंत शिजतोय तोपर्यंत आपण त्यामध्ये जिरं मोहरी टाकून घेऊया। हे पहा मोहरी अशी टाकायची, जी तडतडली की मग जिरं टाकायचं, तर फोडणी एकदम व्यवस्थित बसते आपली। हे पहा आता मोहरी चांगली तडतडली आहे। आपण जिरं टाकून घेऊया, थोडी धनिया पावडर आणि थोडी हळद टाकून घेऊया। आता आपण ह्यामध्ये थोडीशी आलं लसूण पेस्ट आणि हिरव्या मिरचीचा जो ठेचा वाटून घेतला होता तो टाकून घेऊया आणि आलं लसूण पेस्ट। थोडं हिंग टाकून घेऊया आपण आणि चवीपुरतं मीठ टाकून घेऊया। आता आपण हे जे बटाटे मॅश केलेले होते ते आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया। आता आपण हे पूर्ण एकजीव करून घेऊया। आता आपण कोथिंबीर टाकून 2 मिनिटं हे गॅस बारीक करून ठेवून देऊया।
हे पहा आपलं आता ही बटाट्याची भाजी तयार आहे. आता आंबरससाठी आपण लागणारं बघूया साहित्य. 2 आंबे घेतलेत मी मीडियम साईजचे, थोडंसं चवीपुरतं मीठ आणि ही सुंठ, विलायची, बडीशोप आणि जायफळची आपण पूड तयार करून ठेवलेली आहे, ती थोडीशी आमरसमध्ये टाकायची आपण स्वादानुसार. हे बघा आपण ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आता थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये आपण आंब्याच्या खापे करून टाकून देऊया. ही आंब्याची आपण अशी वरची साल काढून घ्यायची, एकदम छोटी छोटी काढायची, पातळ अशी. हे बघा आपण आता ह्याची साल काढून घेतली. आता आपण ह्याचे असे खाप करून डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया आणि मग ते आपण मिक्सरमधून वाटून घेऊया. एक घसरा मारून घेतलं की ही आमरस हा आपला तयार होतो आहे. आणि आता हे सगळे आंबे असे कापून घेतलेले आहेत. आता आपण त्यामध्ये ही जायफळ, सुंठ, विलायचीची जी पूड केलेली आहे ती टाकून घेऊया. आपण बघा हे एक प्रकारे आता ह्याला मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही पाणी टाकू शकता, दूध हवं तर दूध टाकू शकता. मी थोडंसं दूध टाकून घेणार आहे ह्याच्यामध्ये आणि थोडी साई आली तर अजून चांगलं आहे त्यामध्ये. हे पहा आणि ह्याला परत एक घसरा मारून घ्यायचा आहे मिक्सरमध्ये. हे पहा आपला असा हा आमरस आता तयार झालेला आहे. हे पहा आता आमचा आंबा खूपच गोड होता त्याच्यामुळे आम्ही साखर टाकलेली नाही आहे. तुम्हाला लागत असेल तर तुम्ही साखर टाकू शकता, तुम्हाला हवी त्या प्रमाणात. ह्या प्रकारे आपण आता पुरी करून घेऊया. हे बघा पुरीसाठी आपण असं पीठ मळतो जसं आपण नॉर्मल चपातीला मळतो गव्हाच्या. ते 10 ते 15 मिनटं मुरायला ठेवलं होतं आपण. आता आपण त्याच्या पुऱ्या लाटून चपाती करून घेऊया मोठ्या प्रकारची. त्याचे आकार मोठे घेऊया. आणि आपल्याला पुऱ्या करायच्या त्याच्यामुळे ही जी चपाती आपण लाटतोय ती एकदम पातळ पण नाही लाटायची, जेणेकरून नाही तर आपली पुरी एकदम कडक होईल. हे पहा आपण आता त्याला असे कट करून घेऊया. आता तुम्ही बघत असाल, म्हणत असाल की ही पुरी ह्या अशा कुठल्या प्रकारे करतात ते, तर मी तुम्हाला दाखवते. हे पहा माझ्या मुलींना ना त्रिकोणी पुरी आवडते, जरा वेगळं काहीतरी, म्हणून मी त्यांच्यासाठी त्रिकोणी पुरी करत असते. तुम्हाला पाहिजे तुम्ही त्या आकारामध्ये ती पुरी करू शकता. हे त्याचे कडे काढून घेऊया आपण. हे पहा आपण अशी त्रिकोणी पुऱ्या करून घेतलेल्या आहे. आता अशाच प्रकारे आपण सगळ्या पुऱ्या करून घेऊया, मी तुम्हाला दाखवते. आता बघा आपण हे असं तेल आपलं तापलेलं आहे. आपण आता त्यात पुरी टाकून ह्या पुऱ्या छानपैकी अशा करून घेऊया. आपल्या अशा आता ह्या पुऱ्या पूर्णपणे लाल प्रकारे ब्राऊन कलरच्या झालेल्या आहेत, कशावर टर्म झालेल्या आहेत बघा. आता आपण ह्या काढून घेऊया. हे पहा आपली अशी ही वडी आता तयार झालेली आहे. आता आपण ही कट करून घेऊया आणि तळून घेऊया. तुम्हाला पाहिजे त्या साईजमध्ये तुम्ही कट करू शकता. हे किती व्यवस्थित लेयर्स आलेत त्याला. आता आपण ह्याच तेलामध्ये आलू वडी फ्राय करून घेऊया. आता हे कसे असे ब्राउनिश कलर आलेला आहे, पूर्ण सगळीकडनं हे फ्राय झालेले आहेत. आता आपण हे काढून घेऊया. ही आपली आमरस थाळी तयार आहे. मी तुम्हाला दाखवते आपण त्यामध्ये काय काय केलेलं आहे. ही त्रिकोणी पुरी केलेली आहे, बटाट्याची भाजी, आमरस, आळू वडी, कुरडई, इंद्रायणी राईस आणि वरण. फोडणीचं वरणाची रेसिपी मी आपल्या चॅनलवर पोस्ट केलेली आहे, ती तुम्ही लिंकवर जाऊ बघू शकता.